पंढरपूर येथे दिनांक 25 ते 31 डिसेंबर दरम्यान श्री विठ्ठलदास सेवा समितीच्या वतीने पूजनीय पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी चंद्रभागा मैदान येथे श्री हरिहर शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी चंद्रभागा मैदान येथे श्री हरिहर शिवमहापुराण कथा कार्यक्रमस्थळाची पाहणी केली। या कार्यक्रमाची तयारी अत्यंत वेगाने सुरू असून सर्व व्यवस्थापन होत आहे। भाविकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचा देखील आमदार समाधान आवताडे यांनी आढावा घेतला। त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे। पंढरपूरमध्ये या ठिकाणी पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुजी यांची शिवपुराण कथा या ठिकाणी 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे आणि याच पिरियडमध्ये 25 ते 31 नाताळची ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे याच पिरियडमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा मोठ्या प्रमाणाने भाविक या ठिकाणी येतात। जवळजवळ रोजचे 2 लाख ते 2.5 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि शिवपुराण कथेचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आत्ताच या ठिकाणी 1500 लोक येऊन आत्ताच जागा धरून बसलेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात इथंही जवळजवळ 5 लाखापर्यंत पब्लिक या ठिकाणी येतील। 2 ते 2.5 लाख लोक पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पंढरपूरमध्ये होणार आहे। या निमित्तानं आरोग्य विभागाला सुद्धा त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। जो नवीन कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आलेला आहे त्या व्हेरिएंटची सुद्धा काळजी या निमित्तानं घेणार आहे। मंडपामध्ये आत्ताच संयोजक शुक्लाजी यांच्याशी मी चर्चा केली तर एक नवीन फॉगिंग सिस्टम करण्याचं त्यांचंही या ठिकाणी होतंय। तर अशा पद्धतीच्या ज्या उपाययोजना शासनाने जी दिलेल्या आहेत त्या उपाययोजना या निमित्तानं आम्ही करू। प्रशासन त्या पद्धतीनेही सज्ज आहे आणि नक्कीच ही शिवपुराण कथा आणि या सुट्ट्याचा पिरियडचा जो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक आहेत हा सर्व कार्यकाल चांगल्या पद्धतीने जाईल। आरोग्य विभागाची आपण काही बैठक घेणार आहात? नक्कीच आरोग्य विभागाला सुद्धा तशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत आणि या पिरियडमध्ये आरोग्य विभागाची बैठक घेऊन सुद्धा त्या ठिकाणी सर्व आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील एवढं पब्लिक येणार आहे। एवढ्या पब्लिकच्या निमित्तानं त्यांना काही प्राथमिक ज्या लागणार आहेत आरोग्याच्या बाबतीतल्या त्या सुद्धा या ठिकाणी आम्ही आरोग्याच्या डिपार्टमेंटला सांगून अशा उपाययोजना करणार आहोत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।